थोडी उलटी आहे. देव आतापर्यंत बोबला घेणाऱ्याला भेटला नाही. बायका पोरं सोडून बोबलं घेला, लोकांच्या ठिकाणी गज लावा, आकारात भजन करा, देवच भेटला. महिनाभर श्रावणी काही पागल लोकांना डोक्यातून गेले लोक महिनाभर उपास केला सगळे चालू काय उपास उपास केला. उपास विपास केल्यावर देव भेटतो तुम्हाला सांगितलं कोणी? वाक्य परत ऐका. या जगात सगळे संत देवाकडे गेले. सावता बाबा असे संत आहे देव त्याच्याकडे. जगातले पहिले संत आहे. पुन्हा ऐका, सगळे संत देवाकडे गेले, देव सावता बाबाकडे आले. दुसरं वाक्य आहे का? अख्खं जग देवाची पूजा करत आहे. अख्खं जग, पण देव तुकोबाराची पूजा. परत मी राहील, अख्खं जग देवाची पूजा करत आहे, पण देव तुकोबाराची पूजा करणार. आणखी संत देवाकडे गेले, पण सावता बाबा असे संत आहे देवाकडे आले. सावता बाबांनी टपोऱ्यामध्ये मार घातली नाही, दोघा ठिकाणी कर्ज लावलं नाही. कर्म हाच देव, हा सिद्धांत जगात. परत केलाय का? कर्म करा देव भेटेल, हे जगातला पहिला सिद्धांत सावता बाबाने वापरला. म्हणून सावता बाबा संत नाहीये, संत शिरोमणी आहे. परत केलाय का? सावता बाबा संत नाही, संत शिरोमणी. बरं, कर्म असं आहे, जे करायचं त्याचं नावच विठ्ठल. कांद्याचं नाव विठ्ठल, भाजीचं नाव विठ्ठल, मुळ्याचं नाव विठ्ठल, कांदा मुळा विठ्ठल. एवढंच नाही, जन्माला आले तर ते गाव पवित्र झालं. ते गाव पवित्र होऊ द्या, धन्याचे आनंद रत्नाची ती. सावता बाबाचं गाव पवित्र झालं एवढं नाही, वंश उद्धारीला मागे. अख्ख्या वंशाचा उद्धार करणारे संत सावता बाबा आहे. पण सावता बाबाच्या जीवनात तीनच गोष्टी आहेत. एक, बोबलं घेणायचं नाही, दिल्लीचा देव सोडायची नाही, पण कर्मात देव मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सावता बाबाची पुण्यतिथी आज आणि नामदेव बाबाची पुण्यतिथी काल. साखळी लावायची, करंट लागला अभंगाचा, करंट लागला, परत माग परत पुढं. अभ्यासापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा देवाचं जन्मोबाद ज्ञान. दुसरं वाक्य, देव मिळवा पण कर्मा. पुन्हा उलटी ओवी आहे, ओवी आहे डाव्यात, ओवी आहे का? देव हा बोबला घेणाऱ्याला भेटत नाही, जगातला सिद्धांत आहे. कर्म बरोबर देव हे सांगणारे संत सावता बाबा. पुन्हा त्याचं उत्तर आहे का? आता थोडी किचकट आहे. कर्माचं देव आहे तर कर्म हीच पूजा आहे. कर्म हीच पूजा आहे. बोललं घेण्याचं, भाकरी खायचं नाही, सपत्रे खायचे, चहा प्यायचा नाही, दूध हाणायचं, हे सगळं लबाड आहे. हे सगळं लबाड आहे. बायको करायची नाही, मोबाईल मध्ये गेम खेळायचा, याच्यात देव नाहीये. काम करणं हा देव आहे. त्याचे नियम पाळणं, कीर्तन करणं, त्याचे नियम पाळणं हाच त्याला धर्म आहे. बाकी त्याला काय काय देव असं बोललं फिरून भेटत नाही, बोलतच नाही, बोलत नाही. लिहून देतो 3 किलो सफरचंद. आता लिहून दे, बोलत नाही, मग खातो कुठून? उघडावंच लागेल ना, मग मोकळा भोग ना, तुला झालं का? काही नाही, हा सगळा डांबर आहे. देव कर्मात आहे आणि हे सगळ्या जगाला फक्त सावता बाबांनी दाखवलं. म्हणून तेच वाक्य सांगतो, पुढे सांगतो, सावता बाबा संत नाहीये. परत येऊ नका. सावता बाबा संत नाहीये, सावता बाबा संत शिरोमणी आहे. आणि आज मी त्यांना हे तुला म्हणतो, सावता बाबाची पुण्यतिथी आहे. संत पहिली ओवी झाली, अभ्यासापेक्षा
पाणी पिणे काय करू आज आहे मी बांधलेलं हे बंगल्यावाल्याला घरकुल घरकुल आला मग बंगल्यावाल्याला तेच म्हणतो म्हणजे रोजगार हमी काम कमी निमित्त तुम्ही आली खड्डातोच म्हणजे दरवर्षी सुरू होतो खड्डातोच फक्त लावा स्माईल थोडं रूप करायचं स्माईल बाहेर जाण्याचे आज झालं नाही अंधार जाण्याचं एक कुत्र पूर्वी ती जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही आणि ती म्हणते हे मला पोषण देते मी म्हणतो देव दे पण तू लागली की कुठं हात नसतं खरं कोणी बोलायचं नाही आणि जो खरा बोलत त्याचा गेम केल्याशिवाय नाही आणि नियम आहे जो खरा बोलेल तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा जो नाव करेल नाव जो नाव करेल त्याचा जवाब आहे जो खरा बोलेल वो खाएगा थोडं जमलं नाही पण दोन्ही ओव्या क्लिअर पुढे बसायचं दुसरी ओळी सांगायची मला पहिली ओळी फिट करा अभ्यासापेक्षा ज्ञान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं फायदा दुसरी ओळी ऐका संपत्ती आणि दया मी काय बघा संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर तिथं देव आहे टाळव्या त्याचं म्हणणं आहे आणि सावता बाबाकडे दोन्ही होत्या भजनाची संपत्ती होती म्हणून हृदयात देव संपत्ती होती दया होती आता ओळी फिरवायची थोडी संपत्ती आणि दया जर एकत्र आली तर तिथं देव तिथं देव आहे माझं म्हणणं असं आहे पटलं का आम्हाला संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही तुम्ही आम्हाला नाही तर पैसा आला ऊत आला पैसा आला गमेंट आली मिळालाच फुकायचा आला यालाच तुम्ही सगळे माणसं तपासा ज्या ज्या घरात कमी कष्टात पैसा येतो त्या घरात प्रत्येक घरात एक माणूस याला जन्माला आहे याला नाही आला तर बेवडा तरी येतो बेवडा नाही आला तर झुगायला तरी येतो काही नसलं नाही तरी येतो पापाचा पैसा घरात आला तर त्या माणसाचा गेम झालाच मग म्हातारपणी कधी पाहतो तुम्ही मग त्याला गोळ्या येत नाही आम्हाला गोळ्या मुंबईची पडे बंद व्हायची पुढे उतर व्हायची पुढे जेवताना तीन गोळ्या खाली बसताना घेत गाव मोकळं कर जमत फक्त पीठ राहायचं काय तर लावून दिलं तुम्हाला संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही पण आधी तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहा आणि सावता बाबा देव झाले संपत्ती होती दया होती तुम्ही मोबाईल झाल्या सरकायचं पुढं तुला सरकायचं बोलावं लागेल आता बोललं तर कळेल पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न भाडा बोललं तरच कीर्तन करेल तर काही करणार पहिले डोक्यात तुमच्या दुसरे गाव बसेल पटकन पुढे राहायचं प्रश्न उत्तर तुम्ही द्यायचं हा नाहीला नाही तुम्ही नाही तर मी देणार आपल्या दोघांचा चालले आता जगात देव आहे का हा म्हणा नाही आहे तर बसलेल्यापैकी कोणी पाहिला हा म्हणा नाही हा म्हणा नाही तर नाही पाहिला नाही पण समजलं बघा पाहिला नाही पण पुन्हा सुगंध आहे नाकात अग्नी आहे दुधात साखर आहे दुधात लोणी आहे जगात देव आहे देवा
देव गेला बाबा आहे सोडायचं नाही प्रश्न मग त्याला मजा राहत नाही. आता उलट आहे नाही फुलातला सुगंध घेतल्याशिवाय नाही, लाकडातला अग्नी दर्शनाशिवाय नाही, उसातली साखर प्रक्रियेशिवाय नाही, दुधातलं लोणी क्रियेशिवाय नाही, हृदयातला देव ज्ञानाशिवाय. लाकडातला अग्नी ज्ञान म्हणजे येणे नाही, ते कोणी खात नाही, ते लई पडले अशी रिटायर झाले काही परमनंट झाले काहीची बोर लग्नाला आले बाबाला पगार नाही, काही 10 लाख भरले तर 300 घेतात. 40,000 पगार आहे, नोकरी लागायला 10 लाख भरले, 4% व्याज होते 40,000 चाललंय. आम्हाला तरी कुत्र पीठ करतात. 10 लाख भरले 6,000 पेमेंट आहे, अख्खं गाव त्याला सर्व करते. तो झाला ठिकाणी स्पर्श ना तुझा खावणार का ही दोन्ही पोरं पखवालातली तज्ञ आहेत, हे गायनातले तज्ञ आहेत, हे दोन्ही पोरं पखवालातली तज्ञ आहेत, हे गायनातले तज्ञ आहेत. काही माणसं मारामारी करायला तज्ञ आहेत, काही दारू पिण्यात तज्ञ आहेत, किती पेऊ द्या नाही कपडे ओढले करत तज्ञ. काही माणसं जुगारीतले तज्ञ आहेत, काही तज्ञ, हृदयरोग तज्ञ, किडनी तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आली गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्त गणित तज्ञ, जो तज्ञ त्याला रोग गुप्त तज्ञ. पण हे ध्यानात ठेव, आकर्षक तज्ञ आहे, आकर्षक तज्ञ आहे, पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. कटेवरचा देव सर्वज्ञ शब्द तिथे फुलाला टच लावून द्यायचा. जगात देव आहे, फायदा झालाय, फुलात सुगंध आहे, नागरात अग्नी आहे, दुधात लोणी आहे, उसात साखर आहे. आता उलटे फिरायचं बरं का, लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल, परीस लागला तर त्याचं परत लोखंड होणार. याचा ज्ञान आलं ना दुःख येणार. आता हे सगळे हे जे दुःख आहेत ना हे तरी दुःख आहे. 90% महिलांना एकच रोग आहे, काय माझं सून माझं ऐकत नाही. सुनाला तुझं ऐकायला तू कोण आहे बा? पण शहाणी लागून गेली तुझं सुना. तुझा सुनाचा संबंध काय? ती तुझ्या पोराची बायको आहे, तुझा कोण आहे ना? तिने तो बैल विकत घेतलाय, ते अवतारत आहे. तुला भाकर मिळत ती का पण आहे, पण काय नाही ज्ञान नसलं तर दुःख आलंच, ज्ञान आलं तर दुःख गेलंच. रात्र ज्ञान नाही काय नाही, चाललंय चाललंय फायदा झाला. म्हणजे जगात देव, जगात देव फायदा झाला. आता आपल्याला घुसायचं थोडं किचकट होत आहे, पण देव आहे, फायनल झाला. आता आपल्याला देव दिसत का नाही तर आपल्याला त्याचं ज्ञान नाही. सावता बाबाला काय दिसला तर त्यांना ते ज्ञान होतं. चलाबाईला दडू का लागला, ज्ञान होतं. मीराबाईला विष्णू का लागला, ज्ञान होतं. सतूबाईला भांडे घासू लागला, ज्ञान होतं. आणि आपल्याला नेमकं ज्ञानच नाही. काय ज्ञान आहे आपल्याला, काय ज्ञानच नाही. पुढे समजा आपल्याला कळतच नाही, पुढे समजा कळत नाही, हे कळत कळत नाही, पण हे काय नाही. मला लोकांना हिमालय समुद्राने बसलेत नाही, खालीवर स्टेजवर खोचत नाही. ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे, मेलेली माणसं काय कळत. आता काय पुढे बसले का खरंय 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 हे बरे खरंय. आणि मी निघून गेलो ना बंद नाही त्याला. चला काय आता आपण बसलोय, देव आहे. आता प्रश्न पहिला झालाय, थोडा किचकट आहे, पटापटा बोला. पंढरपूर एक गाव आहे,
तिथं विठू नावाचं एक पाटील आहे. त्या पाटलाचं नाव विठू आहे आणि विठू नावाचा पाटील अख्ख्या जगाचा बाप आहे. जम्बो